पंकजा मुंडे बीडच्या पूरस्थितीचा आढावा घेणार, नागरिकांना सतर्क राहण्याचे मुंडेंचे आवाहन. मराठवाड्यात पुराने स्थिती भीषण. अतिवृष्टीने अनेक ठिकाणी शाळा बंद, शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने घेतला निर्णय. धाराशिवमध्ये पूर नियंत्रणात, मात्र नुकसान प्रचंड. पुरात अडकलेल्या नागरिकांना हेलिकॉप्टरद्वारे वाचवलं. आता आव्हान शेतीच्या नुकसान भरपाईचं. नाशिकमध्ये संततधार, नांदूर मध्यमेश्वर धरणातून जोरदार विसर्ग. गंगापूर, दारणा, भावली धरणाचेही दरवाजे उघडले. पूरस्थितीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं लक्ष, स्थानिक प्रशासनासह जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा. ओला उबर चालक आता आकारणार सरकार मान्य शुल्क, चालकांनी अधिक शुल्क आकारल्यास कंपन्यांवर कारवाई. मनपा निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास. ठाकरेंच्या दसरा मेळाव्याच्या टीझरवरही टीका. ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर प्रदर्शित, परंपरा विचाराची, धगधगत्या मशालीची असा उल्लेख. शनी शिंगणापूर देवस्थानावर प्रशासकाची नियुक्ती, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी देवस्थानाचे प्रशासक. शनिदेवाच्या भक्तीचा बाजार मांडणाऱ्यांच्या मुसक्या आवळणार. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख पुन्हा पुढे ढकलली. दिबा पाटलांचं नाव घोषित न झाल्यानं संतापाची लाट. रिकामा बसलोय, जबाबदारी द्या, धनंजय मुंडेंचं सुनील तटकरेंना साकडं. विश्व हिंदू परिषदेकडून गरबा आयोजकांसाठी पत्रक जारी, गरबा उत्सवात गैरहिंदूंना प्रवेश वर्जित करावा. विश्व हिंदू परिषदेचं गरबा आयोजकांना आवाहन. केंद्र सरकार आणि डीजीसीएनं उत्तर दाखल करावं, अहमदाबाद विमान अपघात प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. लेखकाला जात धर्म नसतो, टीका करणाऱ्यांबाबत बोलणार नाही, संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांचं वक्तव्य. मुंबईत लवकरच स्पॉट टॅक्सी धावणार, कुर्ला ते बांद्रा रेल्वे स्थानकादरम्यान सेवा वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी निर्णय.